तर प्रत्येकजण जो चॅरिटी करतो किंवा मनापासून पैसे पाठवू इच्छितो त्याला वाईट नजरेने का आपण बघावं. अनेक वर्ष एखादी यंत्रणा चाललेली आहे, त्याच्यात सुधारणा करायला आमचा काहीच विरोध नाही. पण ज्या फॉर्ममध्ये बिल आले ते ऑब्जेक्शनल होतं, आमचा त्याला विरोध होता. आणि आम्ही आणि आमचे इंडिया अलायन्सचे सगळे मित्र पक्षांनी निर्णय घेतला की आम्हाला हे बिल मान्य नाही, हे ह्या फॉर्ममध्ये आम्ही हे मान्य करणार नाही. त्याच्यानंतर अनेक चर्चा झाल्या सरकारशी आणि मग त्याचा एक सुवर्ण मध्य आम्ही काढला की ठीक आहे, आम्ही ज्या फॉर्ममध्ये ते बिल आहे त्याचे आम्हाला मान्य नाही, आम्ही ते रिजेक्ट करतो इंडिया अलायन्स. म्हणून एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ज्याच्यात लोकसभे आणि राज्यसभेचे लोक दोन्ही असावे, ती टाईम बाउंड असावी आणि परत या विधेयकाला पुन्हा एकदा जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये पाठवून त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हावी आणि मगच हे बिल यावं. म्हणून त्याची एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किरण रिजिजूंनी अनाऊन्स केली. त्याबद्दल खरं तर आमची इच्छा होती इंडिया अलायन्सची की ते परतच घ्यावं, पण परत नाही घेतल्यामुळे शेवटी एक लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. त्यामुळे हे JPCला हे बिल घेतलेलं आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार त्याच्यात आम्ही सहभागी राहणार आहोत. आजपर्यंत ज्या JPC झाल्या त्या प्रत्येक JPCमध्ये आमच्या पक्षाची नेहमी सकारात्मकच भूमिका राहिली आहे. कारण का शेवटी एका लोकशाहीमध्ये चर्चा होऊन काही बदल होऊन काही चांगली धोरणं येत असतील जी देशाच्या आपल्या मुलांच्या आरोग्या आणि शिक्षणासाठी योग्य असतील, त्याच्यात आमची नेहमीच सहकार्याची भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहील. नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला तो कोणी चोर आहे आणि ते ड्रग मनीच आहे किंवा ते काहीतरी चुकीचंच देशात करतील अशा चष्म्यातून का बघावं. अनेक वर्ष आपल्याला FCRAचा अनुभव हा चांगला आलेला आहे ना, आणि अतिशय चांगलं म्हणजे गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक NGOज, म्हणजे मी बोललं नाही पाहिजे खरं, अनेक ठिकाणी जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी सरकार पोचलं नाही पण एखादा NGO पोचलेला आहे असंही आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकार आणि या NGOजनी एकत्र मिळून, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एखादा कलेक्टर किंवा एखादा CO जिल्हा परिषद यांनी जर ठरवलं आणि त्या NGOनी एकत्र काम करायचं ठरवलं तर क्रांती होऊ शकते. आणि माझा सरकारी यंत्रणेवर प्रचंड विश्वास आहे. मी तुम्हाला उदाहरण देते की पोलिओ, तुम्ही आज इथे सगळे जे युवक आणि युवती बसलेले आहेत, कॅमेरामन आणि रिपोर्टर्स, तुमच्या वर्गात एकही तुमच्या पिढीमध्ये पोलिओ हा तुम्ही पाहिलाही नसेल. त्याचं कारण असं, तुमच्या आधीच्या पिढीने गेले 20, 25, 30 वर्ष या पोलिओ भारतातून हद्दपार व्हावा ह्याच्यासाठी सरकारने प्रचंड उत्तम आणि यशस्वी कार्यक्रम केले. अनेक सरकार आहेत त्याच्यात, प्रत्येक सरकारने ते केलेले आहे आणि म्हणून आपण पोलिओ हद्दपार करू शकलो. आता 2 बूंद, जेव्हा अमिताभ बच्चनजी 2 बूंद म्हणतात तेव्हा कोणी त्याला विक्ट्री समजत नाही. ते 2 बूंद पोलिओचे ड्रॉप्स म्हणून बच्चा या देशात माहिती आहे त्याला. त्यामुळे हा एक मोठा उपक्रम यशस्वीपणे सरकार आणि NGOजच्या मदतीने झाला ना. असेच काही उपक्रम आपण सगळे मिळून करू शकतो. पण ही जी FCRAची भूमिका आहे की या NGOज म्हणजे काहीतरी चुकीचंच देशद्रोहाचं काम करत आहेत, हा अप्रोच अतिशय अयोग्य आहे. आणि ह्या बाबतीत आम्ही ताकदीने ह्याच्याबद्दल NGOजच्या बाजूने एखादं चुकीचं काम करत असेल तर जरूर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण तो NGO काहीतरी चांगलं काम करतोय आणि त्याला जर तुम्ही खोट्या केसेस आणि देशद्रोही त्याला म्हणणार असाल ते आम्हाला मान्य नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे.
शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं. तर कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. तर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब जे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये MLA MP यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे पक्ष राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवारसाहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या. हे सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही. दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी तर केला. आम्ही तारीख पे तारीख, आमची आजही केस चालू आहे. म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात आहे, पण आम्हाला तारीखच मिळत नाही. हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूने होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. उद्धवजींची केस तीच आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी त्या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे. अदृश्य शक्ती म्हणजे नेमका अर्थ काय आहे? आता तुम्हाला माहिती आहे ना, समझने वाले को इशारा बहुत काफी है. मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर ज्या पद्धतीनं आता ही केस लढवली जाते आहे, शिवसेनेला मात्र वेळ मिळतो आहे, त्यांच्या संदर्भात चर्चा झालेल्या आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तारीख तारीख मिळत आहे, तर याच्या मागे काही राजकारण वाटतंय का तुम्हाला की शिवसेनेचा निकाल लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो आणि अंतिम निर्णयापर्यंत नेण्याच्या, पण राष्ट्रवादीला मात्र राखून ठेवलं जातं? नाही, एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या केसेस थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आमचं कॉन्स्टिट्यूशन थोडंसं वेगळं आहे. आणि आम्ही क्लब करा ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादीची केस क्लब करा. कारण म्हणजे सगळ्यांनाच यश अपयश हा विषयच नाही, जनाधार हा विषयच नाही आहे. हा विषय असा आहे की योग्य का अयोग्य. आता संविधान हा देश संविधानाने चालतो ना. उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे. आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले आहे. राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय. जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे. आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार. आणि ही लढाई फक्त आदरणीय पवारसाहेबांची नाही आहे, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील. मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची. मग सत्याच्या मागे आपण असत्य म्हणून कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची. नाही, NDAचा काय संबंध मला सांगा. हे कधी होऊ शकतं? शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर त्यांच्या अधिकारांनी त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते. नंतर पवारसाहेबांनी तो पक्ष कोणाला द्यायचा तो आदरणीय पवारसाहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही. मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाही आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागते आहे. कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत. प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूने आहे. तर लीगल राईट
कुणाची आहे त्या पक्षावर, तर ती फक्त एका माणसाची आहे ज्याचं नाव शरद पवार. त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ॲज अ प्रेसिडेंट. त्याच्यासाठी माझी लढाईच नाही आहे. माझी लढाई ज्याचा आहे त्याला ती मिळाली पाहिजे. कारण का उद्या दुसरी ही वेळ माझ्यावर आली आहे, ठीक आहे, उद्या तुमच्यावर येईल आणि उद्या फक्त पक्ष नाही संस्थांवर येईल, बाकीच्या पक्षांवर येऊ शकते. ही यंत्रणा अशी जर बिघडत राहिली तर मग देश कसा चालणार? हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही, संविधानाने चालेल. उद्या चॅनल्सवर येईल, उद्या तुमच्या नोकरीवर येईल, कुठे येऊ शकतं ना. त्याच्यामुळे कधीतरी सत्यासाठी लढायचंच असतं असं मला वाटतं. काही भारतातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची गणना होते. मात्र 2 दिवसापूर्वीच गडचिरोलीच्या एका आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू होतो. कसं बघता एकंदरीत या प्रकरणात? नाही, मी ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी कालच पार्लमेंट संपून आले. 2 महत्त्वाच्या घटना महाराष्ट्रात होत होत्या जेव्हा आम्ही दिल्लीत होतो. एक तर चाकण MIDCचा एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषय, आणि दुसरा विषय अतिशय महत्त्वाचा म्हणजे आश्रमशाळेंचा रिव्ह्यू. आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षापूर्वी एक आश्रमशाळा कशा चालव्या याच्यासाठी एक कमिटी केली. त्या कमिटीचा रिपोर्ट देखील आहे. माझी एवढीच विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्या कमिटीचा रिपोर्ट त्यांनी मागवावा. त्यांनी स्वतःहून त्याची एक तातडीने आश्रमशाळेंची एक मीटिंग बोलवावी. स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कलेक्टराला त्याची जबाबदारी द्यावी आणि आपापल्या भागातल्या आश्रमशाळेतला रिव्ह्यू पुढच्या 1 महिन्याभरात माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडवावा. आणि आम्ही पण सगळे, हा काही विषय राजकीय किंवा आम्हाला त्याच्यात राजनीती आणायचीच नाही. ज्याच्या समजा आमच्या मतदारसंघात असेल, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पण जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर घ्यायला तयार आहोत. शेवटी हा मुलांचा विषय आपला. त्यामुळे का नाही तुम्ही आमदार खासदाराला इन्व्हॉल्व करता, कुठल्या का पक्षाचे असे नावं, ह्याच्यात कसलं राजकारण. तुम्ही तुमच्या मतदारसंघात जर एखादी आश्रमशाळा असेल तर द्या ना आम्हाला टार्गेट्स की आमदारांनी महिन्यातून एकदा जायचं, खासदारांनी महिन्यातून एकदा. आपण सगळे मिळून घेऊ ना त्याची अकाउंटेबिलिटी. पेहलगामवर अटॅक झाला तेव्हा ऑपरेशन सिंदूर मिळून यंत्रणा चालवली ना देशात आम्ही सगळ्यांनी. तर का नाही मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी जे आहोत या सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी लीड घ्यावा. आम्ही साथ द्यायची तयारी आमची. सगळ्या आश्रमशाळा पुढच्या 3 ते 6 महिन्यात नीट करूया सगळे. म्हणजे एवढं CSRवर काम चालतं. CSRच्या कंपनीजला इन्व्हॉल्व करायचं म्हणलं तर करणे के लिए बहुत आहे. करायची इच्छा झाली पाहिजे. शाळेचा इश्यू असेल किंवा इतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये खड्डेमुक्त महाराष्ट्र म्हटलं जातं, तर मात्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये खड्डे आहेत. वीज वेळेवर मिळत नाही, कृषी पंपांना वीज मिळत नाही आहे, कर्जमाफीची पण त्रुटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धानाला बोनस मिळालेला नाही. हे बघा, महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. चाकणमधून हजारो, म्हणजे ज्या चाकणसाठी आदरणीय पवारसाहेबांनी ती MIDC केली, त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना या सगळ्या MIDC झाल्या. लोकांनी पवारसाहेबांकडे बघून, महाराष्ट्राची यंत्रणा बघून विश्वासाच्या नात्याने एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या. आणि आता या डबल इंजिनच्या सरकारच्या काळात त्या चालल्या, ते अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन, फोनवर कामं होणार नाही, इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं, पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना. एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे. इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना. पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही. एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका, ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही. मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं, एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा फोनवर. एवढं काय महत्त्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाहीत आणि फोनवर जात आहेत. आणि त्या फोनची पण जाहिरात होते चॅनलवर, आम्ही बघायचं. रविवारी बैठक लावली नाही. मी इंडस्ट्री मिनिस्टर असते ना या राज्याची तर मी काल जी बातमी लागल्या गेले असते. इंडस्ट्री मिनिस्टरला काम काय, इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे. जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते. लोक का त्यांच्याकडे जात आहेत. त्यांचे इंडस्ट्री मिनिस्टर रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला. आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पाहिजे, पण वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स. महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत. रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे, शुक्रवार. बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय, मग रविवारी काय एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. उदयबरोबर मी अनेक वर्ष काम केलं. माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहे. या इंडस्ट्रीची पण पळवापळव होती आहे का? कारण या वीज इंडस्ट्री
जे उद्योग आहेत ते पळवापळवीचे धंदे सुरू झाले. नाही, ते आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना, मी कसं देणार. माझं म्हणणं आहे की ज्या इंडस्ट्रीज या राज्यात जिथे आहेत त्या तिथे राहिल्या पाहिजेत आणि दावोसला जाऊन करोडो रुपयाचे इन्व्हेस्टमेंट्स आणले ना, मग त्यांना पाठवा ना दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये. मी बघते, कारण मी आंध्र आणि तेलंगणा फार क्लोजली फॉलो करते, कारण का त्यांच्याकडे त्यांच्या सोशल मीडियावर अखंड फोटो येत असतात, काय काय ॲक्टिव्हिटीज होत असतात. मग तिथे होतात, मग महाराष्ट्रात का होत नाही. आणि एक्सप्लॉयटेशनचे आरोप हे स्वतः MIDCमध्ये काय चाललं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतःलाच माहिती आहे. पवारसाहेबांनी जे ट्विट केलेलं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते असं म्हणतायत की जे उद्योग चालले आहेत अशी माहिती दिली जाते, त्यातले बरेच उद्योग हे केवळ नावाला या कंपन्या स्थापन झाल्या, प्रत्यक्षात त्यांनी कामं सुरू केलेलं नाही आणि त्यामुळे त्या कंपन्या बंद पडल्या. इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं नाही म्हणून त्या बंद नाही पडलेल्या आहेत, तर मुळात त्या केवळ नावाला स्थापन झालेल्या होत्या आणि म्हणून मग त्या बंद पडल्या. नाही, ठीक आहे ना, खड्डे तर आहेत ना तिथे. म्हणजे तुम्ही किती म्हणला इंडस्ट्री गेली नाही गेली तरी त्या रस्त्यांवर तुमच्या चॅनलवरच खड्डे दिसत आहेत ना रोज. आणि चाकणवरनं आम्ही जातोच ना सगळे. अमोलदादा तिथे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी किती वेळा चाकणबद्दल, तर मागच्या आठवड्यात पण आंदोलन झालं होतं. केवढी मोठी आंदोलनं झाली आहे. परवा तर आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अमोलदादा कोल्हे तिथले लोकप्रतिनिधी, त्यांनी हे सगळे प्रश्न माननीय प्रधानमंत्र्यांकडे पण मांडले त्या सगळ्या भागामध्ये. त्यामुळे कसं आहे की प्रॉब्लेमला बगल देणं इज नॉट लिडरशिप. प्रश्न सॉल्व्ह करून ओनरशिप घेणं इज लिडरशिप. फक्त चांगलं आहे माझं आणि जे चांगलं नाही ते दुसऱ्याच्या गळ्यात घालणं इज नॉट लिडरशिप. चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये हो मी ओनरशिप घेतो, मी ते फिक्स करतो, करा ना, आम्ही तुमचा सत्कार पहिला करू. पण हे अतिशय चिंताजनक आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल तर पालकमंत्र्यांमध्ये जरी कॉम्पिटिशन असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे, जर तुमच्या या प्रश्नात तथ्य असेल तर. उद्घाटन झाली मुंबईमध्ये, नगरविकास खात्याची उद्घाटन होती, पण त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसले नाही आणि त्या मध्यंतरी ते परत त्यांच्या दरेगावी गेले होते. अनेक घडामोडी घडताना ते कुठेतरी अधिकतर हातांना दिसत आहेत. अंतर्गत काही विरोध या सरकारमध्ये दिसून येतो, ज्यातून घडते असं वाटतं का आपल्याला? मला काय सांगता येणार नाही, पण साधारणपणे ह्या सरकारचा तो अंतर्गत प्रश्न आहे. आता 3 पक्षांचं ते सरकार आहे, त्यांच्यातला अंतर्गत काय कॉन्फ्लिक्ट आहे तो त्यांचा इंटरनल प्रॉब्लेम आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. माझी एवढीच विनंती राहील की त्यांच्या इंटरनल कॉन्फ्लिक्टमध्ये आपल्या राज्याचं नुकसान होई नये एवढीच माफक अपेक्षा. ताई, तुम्ही संसद अधिवेशन पूर्ण करून भेट आला आहात. या अख्ख्या सत्रामध्ये एकंदरीत बघायला गेलं तर बहुसंख्य वेळ जो आहे तो वाया गेलेला आहे किंवा पाण्यात गेलेला आहे. बाहेर आमचं जवळपास सर्वसामान्यांचा 175 कोटी रुपये पाण्यात गेलेले. हो, याला जबाबदार कोण? तर सत्ताधारी. त्याचं कारण असं, पार्लमेंट चालवावं आणि कसं चाललं पाहिजे याची जबाबदारी कोणाची असते? ही सत्ताधाऱ्यांची असते, विरोधी पक्षाची नसते. ट्रेझरी बेंचची असते की सरकार चाललं पाहिजे, यंत्रणा व्यवस्थित. आणि मला सांगा, डिस्कशनला नाही का म्हणालं आहे सरकार? पेलेट्सच्या गनची ऑर्डर कोणी दिली? पहिल्या दिवशी येऊन रिपोर्ट मी स्वतः मागणी केली आहे, तुमच्यासमोरही केली आहे. मी म्हटलं SIT स्थापन करा. मग पहिल्या दिवशी का नाही मंत्रालय, होम मिनिस्ट्री म्हणाली की आम्ही ठीक आहे SIT लावतो, तुम्ही म्हणाल तशी. कुठल्या तरी जबाबदार रिटायर्ड जजवर जबाबदारी टाकूया आणि SIT लावूया, काही प्रश्नच नव्हता. का नाही या सरकारने SIT लावली? लावा ना एक इन्क्वायरी, टाईम बाउंड लावा. हे एक स्टेटमेंट करणं किती सोपं होतं मला सांगा. त्याच्यानंतर चंदा चोरीवर काय बोलत नाही आहे? झालं ना, मर्यादा पुरुषोत्तम रामांचं मंदिर केलं ना या सरकारने. तर जर मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरासाठी काही मर्यादाच ठेवली नसेल तर काय बोलणार आपण सांगा. आणि ते प्रूफ तुमच्याच चॅनलवर आले ना सगळ्या. चंदा चोरी काय आम्ही नाही क्रिएट केलेली, ते तुमच्या सगळ्या चॅनलवरच आम्ही चंदा चोरी पाहिली आणि लोकांनी मान्य केलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा त्यांनी त्या ट्रस्टनी पत्र लिहिलं, त्यांनी इन्क्वायरी लावली. त्याच्यात में दाल में कुछ तो काला आहे ना. आणि व्हिडिओज तर आहेत ना, लोक खिशात पैसे घालतायत, चांदी घालतायत, हे तर डोळ्यांनीच पाहिलं ना आपण. आणि किती वाईट आहे मला सांगा की ज्या प्रभू श्री रामांच्या मंदिरासाठी संपूर्ण रथयात्रा झाली या देशामध्ये, अडवाणीजींनी आणि अटलजींनी उभं आयुष्य त्याच्यासाठी कष्ट केले. त्याच्यासाठी पार्लमेंटमध्ये सुषमाजी असतील किंवा अरुण जेटली साहेब असतील, या सगळ्यांनी एवढी मोठी लढाई लढली.
त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं आणि त्या मंदिरातच जर चोरी होणार असेल तर मग काय बोलायला राहिलंच नाही ना. आपल्या श्रद्धास्थानेवर हल्ला झालाय. पण ताई, अमित शहा असं म्हणतात की विरोधकांनाच एक प्रश्न विचारतात ते, पण उत्तर ऐकून घेण्याची त्यांचीच इच्छा नाही आहे, म्हणून सभागृहामध्ये गोंधळ घालून सभागृह बंद पाडावं. पण चर्चेसाठी भाषण करायला आलं कोण? आम्ही चर्चेची मागणी केली, आले कोण किती वेळा ह्याचा पण अर्थ करा. आणि मी पुन्हा सांगते की हाऊस चालवायची जबाबदारी ही ट्रेजरी बेंचची असते. आम्ही तयार होतो, ते तारीख फिक्स करायला तयार होते का? त्यांचे सगळे नेते किती वेळा आले पार्लमेंटमध्ये? शेवटच्या दिवशी दुबई उपस्थित होते. सगळे दुबे रोजच असतात. MP सगळे रोज असतात. PM आणि HM काल शेवटच्या दिवशी PM आणि HM, PM साहेब पहिल्या दिवशी आले होते आणि काल शेवटच्या दिवशी आले होते. PM आणि HM दोघंही आले होते. सायनाडायझ झालं तेव्हा. त्याच्यामध्ये तर कधीच आले नाही. होम मिनिस्ट्रीचं बिल पास झालं डीनमध्ये, त्याच्यानंतर सहकाराचं एक बिल पास झालं, ते मुरली मोहोळांनी ड्राईव्ह केलं. जंतर मंतरवर लाठीचार्ज झाला. सर्व प्रमुख पक्षातील नेते त्या ठिकाणी गेलेले होते जंतर मंतरवरती. नुसता विशेषतः लाठीचार्ज नाही झाला, पेलेट गन्स पडल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी पण समर्थन द्यायला गेले होते. मात्र हीच परिस्थिती जेव्हा झारखंडमध्ये निर्माण होते, विरोधी पक्षनेते कुठं आहे कसा विचारला जातो प्रश्न. नाही, काल राहुलजींचं तुमच्याच चॅनलवर स्टेटमेंट आहे ना. राहुलजींनी टीका केली आहे त्याच्यावर. राहुलजी सतत बोलत आहेत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांशी आणि ते चूक नाही बसलेले. त्यांचं तुमच्याच चॅनलवरचं स्टेटमेंट आहे. असं नाही आम्ही याच्यात राजकारण आणूच पाहत नाही. आम्ही स्टुडंट्सच्या बाजूने आहोत. आणि कुठल्या आपली मुलं आहेत नाही, ही मुलं बाहेरची थोडी. आपल्या मुलांवर जर आपली मुलांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपली नैतिक जबाबदारी आहे की आपल्या मुलांशी बसावं, चर्चा करावी. आपल्या मुलांवर लाठीचार्ज करणं किंवा पेलेट्सगट करणं हे अयोग्य कुठल्याही सरकारने केलं असलं. या निमित्तानं आहे सगळे मतदार आपल्याकडे यावं यासाठी परस्पर सोबत आहे. मला वाटतं लिटिल बिट ऑफ बोथ म्हणूया की एकतर डायलॉग हा असलाच पाहिजे. म्हणजे कॉलेजेसमध्ये हे बघा, आपला मतदार हा आपला स्टेक होल्डर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराची जी काही प्रश्न असतील ते मांडणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे ना. त्याच्यामुळे प्रत्येक जनरेशनचे म्हणा किंवा एज ग्रुपचे वेगवेगळे प्रश्न असतात. ते मांडण्यासाठीच तर आम्ही जातो ना संसदेत, नाही तर कशासाठी जातो संसदेत. त्यामुळे कशी माहिती मिळते आता की जातनिहाय जनगणना करायला शासनानं सुरुवात केलेली आहे. उत्तराखंडमध्ये 40 प्रश्नांची एक प्रश्नावली ज्यावेळेला जनगणना करायला जातात त्यावेळेला विचारली जातात आणि त्यातला 10वा की 20वा प्रश्न आहे हा जातीच्या संदर्भात आहे. नुसती जात नाही तर जातीचा उपवर्ग सुद्धा त्यामध्ये विचारला जातो. याला जोडून एक असं आहे की यामुळे कुठेतरी जातीची जनगणना होईल असं म्हणायचं का? सरकार म्हणलंय की ते करणार आहे. त्यामुळे ती यंत्रणा फक्त एका राज्यात चालणार नाही. देशासाठी काय सरकारने ठरवलं आहे हे करायला काय. आता SIRचं काम चाललेलं आहे. आता माझ्याकडे रोज मॉनिटरिंगला नंबर्स येतात. SIRमध्ये जे काही काम चाललं आहे त्याच्यात अनेक असे लोक आहेत ज्यांची नावं सापडत नाही आहेत. अशा गोष्टी आहेत. BLOजला रेग्युलर फॉलोअप होतो आहे. त्याच्यामुळे एक ती खूप मोठी यंत्रणा आणि SIRला त्यांनी आता एक्सटेन्शनही दिलेलं आहे. त्यामुळे माझ्याही लोकसभा मतदारसंघात रोज मी फॉलोअप घेते. त्यामुळे त्याची एक मोठी यंत्रणा चालली आहे. प्लस ही जनगणनेची